गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये न्यू लेसन स्टार्ट केला होता, स्केलेटल सिस्टीम अँड नर्वस सिस्टीम, लेसन नंबर 8. तर बघा, त्यामध्ये बघितलं आपण की आपली बॉडी एक प्रकारची मशीन आहे, ज्याचे वेगवेगळे पार्ट्स आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या काय आहे सिस्टीम्स आहे, ज्या आपल्याला ब्रीथ करायला, आपल्या बॉडीमधले वेस्ट मटेरियल बाहेर टाकायला किंवा मुवमेंट करायला, विचार करायला, लर्न करायला ज्या हेल्प करतात, अशा सिस्टीम्स बघितलेल्या आहे. तर आपला जो मेन टॉपिक आहे स्केलेटल सिस्टीम अँड नर्वस सिस्टीम, तर ह्या सिस्टीम्स आपण या व्हिडिओमध्ये सुरू करू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले बघू आपण स्केलेटल सिस्टीम. आता स्केलेटल सिस्टीम म्हणजे काय होते, मी आधीच सांगितलं तुम्हाला की आपल्या बॉडीमध्ये काय आहे, बोन्स आहे, हड्डे आहे की नाही. मग ह्या हड्ड्या जॉईंट झालेले आहे आणि त्यापासून एक काय बनलेलं आहे, फ्रेमवर्क तयार झालेलं आहे एक बोन्सचं, त्याला काय म्हणतात, स्केलेटन. तर बघा, तुमच्या वर्कबुकमध्ये काय डेफिनेशन दिलेली आहे, द फ्रेमवर्क ऑफ बोन्स दॅट गिव्ज शेप. बघा, बोन्सचं फ्रेमवर्क म्हणजे बोन्सची रचना. आता एकच बोन आहे का आपल्या बॉडीमध्ये, एकच हड्डी आहे का, नाही, वेगवेगळ्या प्रकारच्या हड्ड्या आहेत आणि त्या काय झालेल्या आहेत, जॉईंट झालेल्या आहे, त्याला म्हणतात स्केलेटल सिस्टीम. ठीक आहे. मग आता स्केलेटनचं काय काम आहे, विच गिव्ज, तो काय देते आपल्याला, तो एक प्रकारचा शेप देते. शेप म्हणजे आकार आहे आपल्याला एक विशिष्ट प्रकारचा. त्यानंतर आपल्याला चालण्यासाठी जी सपोर्ट पाहिजे, आधार पाहिजे, जी स्ट्रेंथ पाहिजे, ती सुद्धा कोण प्रोव्हाइड करते, आपल्या बॉडीमधलं हे स्केलेटन. ठीक आहे. अन अडल्ट ह्युमन स्केलेटन हॅज 206 बोन्स ऑफ डिफरंट शेप अँड साईज. तर बघा, आता जे अडल्ट ह्युमन्स आहे, यंग माणसं आहेत, त्यांच्या बॉडीमध्ये किती बोन्स असतात, 206 बोन. म्हणजे हे जे तुम्हाला इथे स्केलेटन दिसत आहे, हा कंकाल दिसत आहे तुम्हाला, हा किती हड्ड्यापासून बनलेला आहे, 206 बोन्स पासून बनलेला आहे तो. आणि म्हणजे सगळेच बोन एका शेपचे आहे का, एका आकाराचे आहे का, नाही, वेगवेगळ्या शेप्सचे आहे, वेगवेगळ्या साईजचे आहे. ठीक आहे. द मेन पार्ट ऑफ द ह्युमन स्केलेटन. आता याचे पार्ट्स दिलेले आहे आपल्याला, या स्केलेटनचे भाग दिलेले आहे, तुम्हाला डायग्राममध्ये दिसत आहे बघा. तर पहिले आहे स्कल, ज्यामध्ये आपला ब्रेन असतो, मेंदू असतो, हा वरचा भाग, त्याला स्कल म्हणतात. त्यानंतर बॅकबोन, बॅकबोन पाठीचा कणा, त्याला किंवा स्पाइन सुद्धा म्हणतात. त्यानंतर आहे रिबकेज, रिबकेज म्हणजे छातीचा पिंजरा आहे आपल्या. त्यानंतर आहे 2 पेअर ऑफ लिम्स. आता लिम्ब म्हणजे 2 हात आणि 2 पाय, ह्या 2 पेअर आहे की नाही. ठीक आहे. अँड दीज लिम्स आर अटॅच टू द पेअर ऑफ गर्डल्स. आता इथे पेअर ऑफ गर्डल्स आहे, ज्याला काय असतात, आता गर्डल्स कशाला म्हणतात, जिथे बोन्स अटॅच होतात. ठीक आहे. मग आता हे जे लिम्स आपले अटॅच आहे, हँड म्हणजे हाताचे लिम्ब, आपले हँड्स आणि आपले काय लेग्स जिथे अटॅच आहे, त्याला गर्डल म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर बघा, इथे तुम्हाला बोन्स दिलेले आहे. सगळ्यात वर स्कल आहे, त्यानंतर कॉलर बोन आहे, शोल्डर आहे, शोल्डर बोन आहे, रिब्स आहे, रिब्स, त्यानंतर हिप आहे, हिप बोन आहे, फिंगर्स आहे, थाय बोन आहे, टोज आहे. तर हे बोन्स आहे आपल्या बॉडीमधले. ठीक आहे. ज्याचा मिळून काय बनते, स्केलेटन म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर बघू आपण पेज नंबर 52. तर बघा, आता पेज नंबर 52 वर काय दिलेलं आहे, सगळ्यात पहिले आहे स्कल. स्कल बघा, इथे तुम्हाला डायग्राम मध्ये दिसत आहे, ज्याला आपण कवटी म्हणतो, ज्याच्या आतमध्ये काय असते, ब्रेन असते. तर बघा, याचे पार्ट्स कोणकोणते आहे. आता याला काय असते, होल्स फॉर आईज. बघा, आपल्या डोळ्यांसाठी याच्यामध्ये होल असते, खड्डे असते 2, ज्याच्यात आपले डोळे असते. त्यानंतर होल फॉर नोज, आपल्या नाकासाठी इथे एक खड्डा असते या स्कलला. त्यानंतर अप्पर जॉ म्हणजे वरचा जबडा, लोअर जॉ आहे खालचा जबडा, आणि त्याच्या मधात काय असतात, टीथ्स असतात. ठीक आहे. या सगळ्यांचा मिळून काय म्हणतो, स्कल. स्कल म्हणजे आपली कवटी. ठीक आहे. त्यानंतर बघा, स्कल, द स्कल ऑफ अ अडल्ट ह्युमन कंटेन होल्स फॉर आईज. आता या स्कलला कशासाठी होल्स असतात, कशासाठी छिद्र असतात, आईजसाठी, इयरसाठी, कानासाठी सुद्धा असते, नोजसाठी होल्स असते, त्यानंतर माउथसाठी होल असते. द अप्पर पोर्शन ऑफ द स्कल इज मेड अप ऑफ 8 फ्लॅट बोन्स दॅट प्रोटेक्ट्स अवर ब्रेन. आता बघा, या स्कलचा जो अप्पर पार्ट आहे, तो किती बोन्स पासून बनलेला आहे, 8 बोन्स पासून बनलेला आहे. आणि तो कशाला प्रोटेक्ट करतो, दॅट प्रोटेक्ट्स अवर ब्रेन, आपल्या मेंदूला. ब्रेन म्हणजे आपला जो मेंदू आहे, त्याला प्रोटेक्ट करतो हा ब्रेन. डोक्यावर पडलं तर आपल्या मेंदूला लागते का, नाही. त्यानंतर बघा, द फेस
अँड जॉ बोन्स कंटेन 14 बोन्स. बघा, हा जो वरचा पार्ट आहे स्कलचा, हा किती बोनचा बनलेला आहे? 8 बोन्सचा. आणि हा जो फेस पार्ट आहे तुमचा, आपला जो चेहरा असतो, यामध्ये किती हड्ड्या असतात? 14. आणि आपला जो हेड पार्ट आहे त्याच्यामध्ये 8 बोन्स असतात. मग ऑल बोन्स इन द स्कल आर फिक्स एक्सेप्ट द बोन्स इन द लोअर जॉ दॅट कॅन मूव्ह. बघा आता, हा जो स्कल आहे यामध्ये जे बोन्स आहे ते फिक्स आहे, हलत नाही. ते फक्त काय हलते? स्कलचा कोणता पार्ट हलते? आपला लोअर जॉ, म्हणजे खालचा जबडा. त्यामुळेच मी बोलून राहिली आता, कारण तो हलत आहे म्हणून. किंवा आपण जे फूड चिव करतो, अन्न खातो, त्यासाठी सुद्धा तो काय करतो? लोअर जॉ मदत करतो. ठीक आहे. देन नेक्स्ट आहे बॅकबोन ऑर स्पाइन. बॅकबोन म्हणजे पाठीचा कणा. आता बघा, तुमचा हात आहे किडी तर तुमच्या बॅकच्या सेंटरमधून, म्हणजे तुमच्या पाठीच्या मधात, मानेपासून तुम्ही खालपर्यंत असं फिरवताना त्याच्यावर हात, तुम्हाला फील होईल एक काय बोनी स्ट्रक्चर फील होईल तुम्हाला. बघा, इथे डायग्राम मध्ये दिलेला आहे अशा प्रकारे. तर तो आहे आपला पाठीचा कणा, बॅकबोन. तर बघा, द स्कल इज अटॅच टू द बॅकबोन दॅट फॉर्म्स द मेन ॲक्सिस ऑफ द स्केलेटन. आता मेन ॲक्सिस असते, म्हणजे सेंटरमध्ये असते हा बॅकबोन. ठीक आहे. जो कशाला अटॅच असतो? आपल्या स्कलला, वर. ठीक आहे. मग आता हा किती बोन्स पासून बनलेला आहे? अवर बॅकबोन इज मेड अप ऑफ 33 स्मॉल बोन्स कॉल्ड व्हर्टेब्रा. आता हा जो बॅकबोन आहे, पाठीचा कणा आहे, हा 33 हड्ड्यांपासून बनलेला असते, 33 हड्ड्यांपासून बनलेला असते, प्रत्येक स्मॉल. आणि छोटे छोटे जे हे रिंग आहे, प्रत्येक रिंगला म्हणतात व्हर्टेब्रा. ठीक आहे. द व्हर्टेब्रा जॉईन्स टुगेदर टू फॉर्म स्ट्रॉंग कॉलम कॉल्ड व्हर्टेब्रल कॉलम. आणि या प्रत्येक व्हर्टेब्रा जॉईन होऊन हा जो एक काय तयार झालेला आहे? कॉलम तयार झालेला आहे, याला म्हणतात व्हर्टेब्रल कॉलम. ठीक आहे. इट इज फ्लेक्झिबल अँड प्रोटेक्ट द डेलिकेट स्पायनल कॉर्ड. आता बघा, हा जो व्हर्टेब्रल कॉलम आहे तो कशाला प्रोटेक्ट करतो? स्पायनल कॉर्डला, जी बोन्सच्या आतमध्ये असते या. ठीक आहे. त्यानंतर द जॉईंट्स ऑफ व्हर्टेब्रा अलाउ स्लाइट मुवमेंट. आता ह्याचे जे बोन्स असतात व्हर्टेब्राचे, ते खूप कमी मुवमेंट करतात, थोडे हलतात ते. ड्यू टू दिस वी कॅन मूव्ह अवर बॅकबोन फॉरवर्ड अँड बॅकवर्ड. त्यामुळेच आपण काय करू शकतो? मागे थोडं वाकू शकतो, पुढे वाकू शकतो. इच व्हर्टेब्रा हॅज अ होल थ्रू व्हिच द डेलिकेट स्पाइन कॉर्ड पास. आणि प्रत्येक याला काय असते? व्हर्टेब्राला असं गोल रिंग टाईप असतात ते, आणि त्याच्यामध्ये होल असते आतमध्ये, ज्यामध्ये काय असते? आपली स्पायनल कॉर्ड असते. ठीक आहे. त्यानंतर आहे रिपकेज. आता बघा, रिपकेज म्हणजे काय होते? आपल्या छातीचा पिंजरा, म्हणजे ज्यामध्ये आपला हार्ट आहे, आपल्या लंग्स आहे. बघा, इथे दिलेलं आहे तुम्हाला डायग्राम मध्ये. बघा, इथे मधातला जो भाग आहे तो चेस्ट बोन आहे. त्यानंतर हे जे तुम्हाला कर्व शेप, म्हणजे सर्क्युलर शेप मध्ये दिसत आहे, याला रिब्स म्हणतात. आणि हा जो त्याच्या मागचा भाग आहे त्याला बॅकबोन म्हणतात. आणि हे जे खालचे 2 पेयर आहेत त्याला फ्लोटिंग रिब्स म्हणतात. ही पेयर आणि ही पेयर. ठीक आहे. म्हणजे ते अटॅच नाही आहे कशाला? चेस्ट बोनला. बाकीच्या चेस्ट बोनला अटॅच आहे की नाही? तर बघा, मग आता याच्याबद्दल माहिती बघू आपण. रिब्स आर थिन, फ्लॅट अँड कर्व बोन्स. आता ह्या ज्या रिब्स आहे, दिसत आहे का तुम्हाला? गोल 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 कर्व शेपच्या, आहे की नाही? फ्लॅट आहेत त्या. दे मेक अ केज अराउंड अवर चेस्ट. केज म्हणजे काय? ते पिंजरा. त्या हड्ड्यांचा, या कर्वचा मिळून काय बनतो? पिंजरा बनतो. आणि त्याच्या आतमध्ये काय असते? आपला हार्ट असते, लंग्स असते. मग हा जो केज आहे, हा पिंजरा जो आहे, तो आपल्या हृदयाला, आपल्या लंग्सला बचाव करण्याचं काम करते, लंग्सचं प्रोटेक्ट करण्याचं काम करते. ठीक आहे. देअर आर दिस केज ऑफ अ बोन्स इज कॉल्ड रिप केज. आता हा जो हड्ड्यांचा जो काय म्हणलेला आहे? पिंजरा म्हणलेला आहे, त्याला रिप केज म्हणतात. इट प्रोटेक्ट अवर हार्ट अँड लंग्स. तो काय करतो? आपल्या हृदयाला आणि फेफड्यांना प्रोटेक्ट करतो. देअर आर 12 पेअर्स ऑफ द रिब्स इन द केज. मग हा प्रत्येक एक अशी इकडून एक कर्व, इकडून एक कर्व, याची एक पेअर बनते. अशा किती पेअर आहे? 12 पेअर आहे. अ लॉंग बोन्स ॲट द सेंटर ऑफ द चेस्ट होल्ड द रिब्स ॲट द फ्रंट. द रिब्स आर ऑल्सो अटॅच टू द बॅकबोन. आता ह्या ज्या रिब्स आहे, ह्या चेस्ट बोनला इथे समोर अटॅच असतात आणि मागं स्पायनल कॉर्डला अटॅच असतात. त्याचा मिळून तो काय म्हणतो? एक पिंजरा म्हणतो. द लास्ट 2 पेअर्स ऑफ रिब्स आर कॉल्ड फ्लोटिंग रिब्स. आता ह्या ज्या शेवटच्या 2 पेअर आहे रिब्सच्या, त्याला फ्लोटिंग रिब्स म्हणतात, कारण ते चेस्ट बोनला इथे अटॅच नाही आहे बाकी सारख्या. ठीक आहे. दे आर फ्री अँड जॉईन ओनली टू द बॅकबोन. फक्त बॅकबोनला अटॅच आहेत, त्या चेस्ट बोनला
अटॅच नाही आहे. कळलं इथपर्यंत? त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला लिम्स. लिम्स म्हणजे आपले हाताची पेयर आणि पायाची पेयर, अवयव आपले. आर्म्स अँड लेग्स आर 2 लिम्स. आर्म आणि लेग्स हे 2 लिम्स आहे. द अप्पर लिम्स इज अटॅच टू द शोल्डर गर्डल अँड पेक्टोरियल गर्डल्स. द अप्पर आर्म हॅज वन लॉंग बोन कॉल्ड ह्युमरस. तर बघा, हा जो अप्पर आर्म आहे आपला, हा शोल्डर गर्डल आहे. इथे ट्रँग्युलर शेपमध्ये दिसते ना, याला गर्डल म्हणतात. इथे बोन्स अटॅच असतात, शोल्डर बोन आणि हा ह्युमरस. तर हा ह्युमरस हड्डी आहे एक ही आपल्या हातामधली. त्यानंतर इथे 2 टाईपच्या बोन्स असतात, एक रेडियस आणि एक अल्ना म्हणून आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, द बोन्स ऑफ हिंडलिम. आता हे झालं कशाचे झाले, हे 4 लिम्स. 4 लिम्स म्हणजे हात आणि हिंडलिम्स म्हणजे पाय. ठीक आहे. तर बघा, द बोन्स ऑफ अ हिंडलिम अटॅच टू द हिप गर्डल. आता इथे हिप गर्डल्स असतात, अशा टाईपचं स्ट्रक्चर असते दोन्ही साईडनं, ज्याला बोन्स काय असतात, अटॅच असतात. द अप्पर बोन ऑफ अ लेग कॉल्ड फेम्यूर. आणि हे अप्पर बोन्स जे आहे याला फेम्यूर म्हणतात लेगच्या, आणि हँडचं जे वरचं बोन असते त्याला ह्युमरस म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर इथे खाली 2 बोन आहे, एकाला टिबिया म्हणतात आणि सेकंड जी बोन आहे त्याला फिब्युला म्हणतात. ठीक आहे. याला रेडियस आणि याला अल्ना म्हणतात. त्यानंतर बघा, आता द 4 लिम्स आर युज्ड फॉर डुईंग डिफरंट टास्क. आता हे 4 लिम्स जे आहेत, म्हणजे जे हात आहे ते वेगवेगळ्या टास्कसाठी यूज केले जाते. जसं लिहिणं आहे, लिफ्टिंग आहे म्हणजे सामान उचलणं आहे, किंवा पुलिंग आहे, ढकलणं, पुश करणं, ऑब्जेक्ट उचलणं. तर यासाठी आपले 4 लिम्स म्हणजे हात मदत करतात. तर जे हिंड लिम्स आहे, पाय आहे, ते कशासाठी मदत करतात ते तुम्हाला माहितच आहे, रनिंग, वॉकिंग, डान्सिंग. ठीक आहे. तर आता स्केलेटनचे फंक्शन बघा काय आहे. म्हणजे आपल्या बॉडीच्या आतमध्ये जो बोन्सचा एक ढाचा आहे, एक रचना आहे, ती आपल्याला कशा प्रकारे मदत करते. तर बघा, इट गिव्ज शेप अँड सपोर्ट टू द बॉडी. तर आपल्या बॉडीमधलं जे स्केलेटन आहे ते आपल्या बॉडीला काय करते, सपोर्ट करते, एक प्रकारचा शेप देते. ठीक आहे. इट प्रोटेक्ट्स द डेलिकेट इंटरनल ऑर्गन. आणि जे बोन्स आहे ते आपल्या बॉडीमधले जे डेलिकेट इंटरनल ऑर्गन आहे, म्हणजे शरीराच्या आतमधील जे भाग आहे, जसं ब्रेन आहे, स्पायनल कॉर्ड आहे, हार्ट आहे, लंग्स आहे, या सगळ्यांना प्रोटेक्ट करण्याचं काम तो स्केलेटन करते. ठीक आहे. इट हेल्प्स टू मूव्ह अवर बॉडी विथ द हेल्प ऑफ मसल्स. आणि मसल्सच्या सहाय्याने आपण आपली बॉडी मूव्ह करू शकतो, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो. ठीक आहे. तर इथपर्यंत कळलं तुम्हाला? कळलं असेल तर मी यावर तुम्हाला काही क्वेश्चन्स देते, तर नोट डाऊन करून घ्या तुम्ही.